धम्म आपल्या दारी. बुद्धाचा मार्ग हा शीलवान मनुष्य होण्याचा आहे. धम्मचर्चा व परिचय. डुंभेरे परिवार, सुभेदार लेआउट, नागपूर. संकल्पना. धम्मचर्चा व परिचय. धम्म आपल्या दारी. ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. डुंभेरे कुटुंबांनी सर्व धम्म आपल्या दारी धम्म रॅलीचे पुष्पगुच्छाने सर्वांचे स्वागत केले. काय आहे धम्म आपल्या दारी संकल्पना व धम्मचर्चा, बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. आज दिनांक 4 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत उच्च कोटीच्या दर्जेत आपल्या रॅलीचा स्वागत झाला. प्रथमतः आपली रॅली बुद्ध विहारात आली. त्या ठिकाणी आपण बुद्ध वंदना केली. बुद्ध वंदनेनंतर सामूहिकरित्या आपण या रॅलीत सामील झालो. आपण रॅलीत सामील असताना, बुद्धाचा संघ चालत असताना आजूबाजूची सर्व मंडळी आपल्याकडे बघत होती. त्या लोकांना वाटत होतं की हा चालणारी माणसं, हा बुद्धाचा संघ असा आहे का? कारण जेव्हा बुद्धांच्या संघाकडे त्यांनी पाहिलं तर ते सर्व चिवरधारी होते. आणि आज तो संघ या रॅलीच्या निमित्ताने मार्गक्रमण करत आहे. शांत चित्ताने बुद्धं शरणं गच्छामी जी चॅन्टिंग चालू आहे, तिच्या जशा प्रकारे ती चॅन्टिंग चालू आहे तशा प्रकारे शांत गतीने बुद्धाचा संघ आज आमच्या ताईच्या द्वारी आला. ताईने खूप चांगल्या प्रकारे आमचा सन्मान केला, आदरातिथ्य केला. भिक्षू संघ जेव्हा घरात येतो त्यावेळेस त्या भिक्षू संघाची कशा प्रकारे फुलांच्या पाकळ्यांनी त्यांच्यावर वर्षाव केला जातो, हातांमध्ये गुलाबांचं फूल दिल्या जातं. आज प्रत्यक्ष दर्शनी आपल्याला कळलं ताईच्या घरी एक उपासिका कशी असतं, उपासिकाचं घर कसं असतो. धम्म जीवन जगणारी माणसं त्या धम्माच्या मार्गी चालल्यानंतर, धम्म जीवन जगणाऱ्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला ती आठवण करून देते. कालच आपल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली. 1 जुलैला भीमा कोरेगावचा शौर्य दिन झाला. या दोघांची आठवण ठेवून आज आपण भीमा कोरेगावचा जो शौर्य दिन आहे, 1 जानेवारी 1811 मध्ये बाबासाहेबांनी क्रांतीची ज्योत पेटवून आम्हाला तुम्हाला ती दिशा दिली की आमची निशाणी आहे. आणि या सर्व संयोग साधून आज आपण एका सावित्रीच्या घरी आलो. ज्या सावित्रीने शिक्षणाची ज्योत लावली, अंधार गडगडीत बसलेल्या सर्व या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या हजारो वर्ष गुलामीच्या मानसिक असलेल्या, देवाची प्राणी नागात प्राणी असं समज असलेल्या त्या भगिनींना बाहेर काढण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्याच मार्गावर चालणाऱ्या, तशाच जीवन जगणाऱ्या आपण आज एवढी मोठी मंडळी सर्व लीलाताईंच्या बोलण्यावर आपल्याला लीलाताईंमध्ये दिसतं सावित्रीचं जीवन कसं होतं. चांगली सुटलं नाही, चांगल्या प्रकारे आहार बनवते,
कित्येक माणूस काही काही खाल्ल्याशिवाय त्याच्याकडून जातच नाही, ती आग्रही करते, ओळखी असो अनोळखी असो. अशा माय माऊलींच्या दारी आपण खरोखर आपल्या जगातली जी भाग्यवानाची गोष्ट आपण करतो ऐकतोय ते भाग्यवान काय आहे कोणाला माहित, परंतु आज आपण ज्यांच्या दारी आलो त्याच्या कुटुंबातलं वात्सल्य, धम्मजीवन जगणारी माणसं, ती माणसं जोडत असतात आणि माणसं जोडण्याचे काम सातत्याने लीलाताई करते. आपण त्यांच्या घरी धम्माला घेऊन आलो आहे. आता आपण धम्म रॅली काढली म्हणजे कशासाठी काढली, काय गरज आहे याची सर्वांना माहिती होणं गरजेचं आहे. धम्म रॅली काढण्यामागचा एकच हेतू की आम्ही शेजारी राहतो, पाजारी राहतो, फक्त शेजारी राहणारा माणूस एवढीच आमची ओळख आहे. परंतु कधी कोणाच्या घरी येणे नाही, जाणे नाही, कारण तो आपल्या नात्यात नाही, गोत्यात नाही. आमची फक्त तोंड ओळख आहे. काही जातीचे असल्यामुळे, धर्माचे असल्यामुळे तोंड ओळखीचं काम चालू राहतं, परंतु आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. का घरापर्यंत पोहोचत नाही, तसा योग येत नाही. जेव्हा तो माझा बंधू म्हणून मी त्याच्या घरी जाईल तर त्याची समस्या मला कळेल, तो कोणत्या अडचणीत आहे. आजकाल कौटुंबिक अडचणी खूप वाढल्या, कोणी कोणाचं पटत नाही. न पटणाऱ्या लोकांपर्यंत पटवण्याचं जीवन सांगण्यासाठी आपल्याला धम्माची गरज आहे. म्हणून धम्म एकमेकांच्या घरी जाणं गरजेचं आहे. त्या घरात जाऊन त्या घरातील सर्व मंडळीचा आपला परिचय होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला त्यांच्याशी परिचय होणं गरजेचं आहे, कारण झूठा पैसा रूठा भाई, समय समय पर काम आहे. कोणते वेळ, कोणता प्रसंग, कोणती घटना कधी घडेल, कोणती अडचण कधी येईल, ती सांगता येत नाही. जर आपण धम्म जीवन जगणारी माणसं आहोत तर आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून इतरांनी आदर्श पुरुष, आदर्श महिला ती दिसून पडतो. जेव्हा एक आदर्श पुरुष, आदर्श महिला जर त्या भूमिकेत असेल, ती कोणाची आई असेल तर आई असावी तर अशी असावी, बहीण असेल तर बहीण अशी असावी, आपली पत्नी असेल तर अशी पत्नी असावी, असा आदर्श सांगण्याचा मार्ग हा बुद्धांचा आहे. पती कसा असावा, असा पती असावा, आदर्शाचा मार्ग सांगण्याचा मार्ग हा बुद्धांचा आहे. या मार्गात आल्यानंतर माणूस स्वतःहून सुधारतोय आणि स्वतःला सुधारण्यात तो इतरांना सुधारवतोय. मी 2006 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मला वारंवार लोक प्रश्न विचारतात, तुम्ही एवढे उच्च शिक्षित माणसं आणि बुद्ध धम्माची तुम्ही दीक्षा घेतली म्हणता, तर अशी कोणती गोष्ट तुम्हाला बुद्ध धम्माची आवडली ती आम्हाला सांगा. मी त्यांना, मला एक गोष्ट फार भावल्या गेली, तो म्हणजे अतदीप भव. बुद्धांनी म्हटले, स्वतःचा दिवा स्वतः तुला बनायचा आहे, तुझा कल्याण कोणीच करणार नाही आहे. मी सांगतो म्हणून माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही तू ठरव. कोण काय सांगतो त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही तू ठरव. कोणत्या देवळात जायचं की नाही जायचं तू ठरव. विहारात तुला जायचं की यायचं नाही तू ठरव. त्यांनी सर्व मुभा मला दिली आहे आणि मला म्हटल्यानंतर या मार्गावर आधी चिंतन कर. एही पश्चिमो, या बसा, ऐका, काय म्हणतात ते तुमच्या तर्कसंगत, बुद्धिसंगत वर तुम्हाला उतरते का. यावर एक घटना तथागत बुद्धांकडे घडल्या गेली. तथागत बुद्धांकडे काही माणसं आली, कालाम नावाची माणसं. आणि ते काला माणसं म्हणायला लागली की तथागत, आमच्याकडे एक मोठा माणूस येतो, खूप मोठा प्रवचन करतोय आणि तो म्हणतोय की मी जे प्रवचन करत आहे ह्या मोठ्या पुस्तकातून करत आहे. हे पुस्तक आपल्या आजोबा पंजोबांनी लिहिलेलं आहे. खूप वर्षापासून याचं चिंतन मनन वाचन चालू आहे. याच्या जी म्हणलेली घटना आहे, ती गोष्ट आहे, ती बरोबर आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा. एक दुसरी महिला आहे ती मोठं भाषण करते. ती म्हणते की या पुराणात, या ग्रंथांमध्ये असं असं म्हटलेलं आहे, तुम्ही असं जीवन जगा
आणि तुम्ही पण आलात तथागत, तुम्ही म्हणता की असं जीवन जगा. आता आम्ही ऐकावं कोणाचं? त्या बाईचं ऐकावं की त्या जाड्या मोठ्या माणूस जो ग्रंथाबद्दल वाचन सांगत आहे त्यांचं ऐकावं की तुमचं ऐकावं? त्यावर तथागत म्हणाले, माझंही ऐकू नका, त्यांचंही ऐकू नका, ग्रंथात लिहिलंय म्हणून ते ऐकू नका, रूढी परंपरेने चालत आहे म्हणून ऐकू नका. एखादा माणूस सांगते, खूप मोठं भाषण करते, खूप मोठं भाषण करते, त्याचं म्हणणं खरंच असेल हे तुम्ही समजू नका. जेव्हा तुमच्या तर्कसंगत बुद्धिसंगत कसोटीवर उतरत असेल, तुम्हाला हा माणूस म्हणत असेल योग्य आहे, तरच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, नाही तर विश्वास ठेवू नका. माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. बुद्धांनी केवढी मोठी आपल्याला स्वतःला प्रगल्भता दिली की तुमचं जीवन तुम्हाला घडवायचंय, काय करायचं ते तुम्ही ठरवा. बाकी धर्मग्रंथांमध्ये किंवा बाकीच्या धर्मांमध्ये जे सांगितलेलं ते बरोबर आहे. तुम्ही इकडे पाप करा, भरपूर पाप करा, काही हरकत नाही, एक फूल वाहून द्या, तुमचं पाप कमी होऊन जाईल. जर त्या फुलांनी नाही समजलं, होम हवन करून घ्या. होम हवनीचं म्हणत एखादा बकरा कापून घ्या, तुमचा काहीतरी भला होईलच. जर समजा यदा कदाचित भला झाला नाही, तर येणाऱ्या पुढच्या जन्मात जेव्हा तुम्ही जन्म घ्याल, तेव्हा त्या जन्मात तुमचं या पापातून तुम्ही मुक्त व्हा. माणूस आशेवर जगतोय, त्याला वाटतं जर या जन्मात माझ्याकडून काही घडलं नाही तर उरलं सुरलं पुढच्या जन्मात. बुद्धांनी सांगितलं असं काही नाही. तुम्हाला या जन्मात सर्व काही गोष्टी करायचे. तुमच्या समोर वेळ नाही. ज आणि म अर्धा न इतका तुमच्याकडे वेळ आहे. अर्धा न तुम्हाला जीवन जगायचंय, त्यात तुम्हाला झोपायचंय, आपले घरगुती कामं करायचे आणि समाजासाठी तुम्हाला काम करायचे. तुम्ही त्याचा तड आणि जोड करा. आता बाबासाहेब 65 वर्ष जगली आणि 65 वर्ष जीवन जगणारे बाबासाहेब विश्वरत्न झाले. भारतरत्न तर ही पदवीपेक्षा विश्वरत्न विश्व मानायला लागलं. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून त्यांचं नाव तिथपर्यंत गेलं. म्हणजे एवढ्या कमी अवधीमध्ये एक मनुष्य एवढं मोठं काम करू शकतो. आपल्यासारखा तो जन्माला आला, आपल्यासारख्या साऱ्या वेदना त्यांनी सोसल्या. हे सर्व करूनही तो माणूस आमचा सर्व बापांचा, माझ्या पोराचा, माझ्या बायकोचा, माझ्या आईचा, माझ्या आईचा, सर्वांचा बाप होतो. एवढी मोठी कुवत तो एवढ्या कमी अवधीमध्ये करून घेतो. ते आपल्या समोर मोठे आदर्श आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनाची तुम्हाला आखणी करावं लागेल की एक व्यक्ती आमच्या सारख्या दारिद्र्यामध्ये, आमच्या सारख्या जातीच्या विषमतेमध्ये, आज आपल्याला खूप सोपं वाटतं, आपण खूप इथे एकत्र जाऊन बसतोय, परंतु त्या काळी जातीचा या देशाला मोठा रोग होता. जात घेऊन जन्माला येणारा मनुष्य या देशातला फार पापी, फार दोषी, कारण त्याला त्या जातीलाच त्यांनी अशा प्रकारचं रोगाने बरबटलं होतं. त्या रोगामध्ये आमच्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्या. या पिढ्यातून मुक्त करण्याचं काम कोणत्या संतांनी नाही केलं, कोणत्या महंतांनी नाही केलं, कोणत्या देवानी नाही केलं, कोणत्या देवीनी नाही केलं. आमच्या माय, आमचे बाप उपास करायचे, तापास करायचे, रात्रंदिवस त्यांना भजत पूजत बसायचे, परंतु कधी त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी देणारा एकही प्रसंग घडला नाही. परंतु हा एक असा महामानव जन्माला आला. म्हणून एक कवी का म्हणतो, किती संत याले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावल्या. किती देवी आला, किती देवता आल्या, किती उपास केला, किती तापास केला, किती पूजा केल्या, आरच्या केल्या, परंतु एकही देव आमच्या नवसाला पावला नाही. एक भीम जन्माला माती कोट्याला पेर दावला, कोटी कोटी कर्माची बळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एक पुत्र जन्माला येतो
ते त्या पुत्रांचं 1920 पासून तर 56 पर्यंत 36 वर्षाचा कालखंड आहे. 36 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्व उत्क्रांती करून टाकली आहे. आम्ही एवढे बाबासाहेब बाबासाहेब का करतोय? इतरांच्या तुलनेमध्ये त्यांचे नाव वारंवार का घेतोय? इतरांनी फक्त टाळ आणि मृदंग ठोकायला सांगितलं. इतरांनी कोणी आमच्या कल्याणी मार्गावर तेवढं काम केलं नाही. परंतु या महामानवानी कमी अवधीमध्ये एवढं मोठं काम करून आज आम्हाला तुम्हाला सुटा बुटात बसवलेलं आहे. आज जी आमची स्थिती आहे, आज ज्यांच्या घरी आलो, लीलाताईंच्या घरी लीलाताईंची काय अवस्था असेल ती जन्माला आली तेव्हा, डुंबेरे साहेब यांची काय अवस्था असेल, आज डुंबेरे साहेबांच्या घरी मोठा बंगला आहे. म्हणजे केवढी मोठी स्थिती निर्माण झाली याच जन्मांमध्ये. हेच दिवस आपण बघतोय. एकदा काय झालं, बाबासाहेबांच्या नावावर एक पिक्चर आहे. तो पिक्चर ब्राझील मध्ये गेला. ब्राझील मध्ये गेल्यानंतर ब्राझीलतील माणसांनी त्या पिक्चरला पाहिलं. त्या पिक्चरचा जो डायरेक्टर आहे तो सुद्धा त्या पिक्चरचा प्रीमियम शो मधून पहिल्या शोला तो गेला. त्या पिक्चरला पाहिल्यानंतर तो पिक्चर संपल्यानंतर त्यामध्ये एक महिला त्यांच्याकडे आली. काय म्हणाली त्यांना, काय तुम्ही स्टोरी तयार केली हो म्हणे, काय कल्पना रचली आहे म्हणे. या माणसाने एकाच जन्मामध्ये 2 कामं केली. का म्हणतो तो, या जन्मामध्ये मनुस्मृती जाळली आणि त्याला पर्याय दिला बुद्धाचा धम्म. काही माणसं या जन्मात थोडीशी कामं करतात उरलेली, पण या माणसाने एकाच जन्मामध्ये मनुस्मृतीला जाळली आणि त्याचा दुसरा पर्याय बुद्धाचा धम्म दिला. काय कल्पना शक्ती आहे तुमची म्हणे. तेव्हा तो माणूस म्हणाला, ही कल्पना शक्ती नाही, ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे भारतातील. ती घटना घडवणारा तो ज्यांना तुम्ही पाहता तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा ती अचरज होते, काय या माणसाचं जीवन. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यापर्यंत त्यांनी कोणती गोष्ट आमच्यासाठी शिल्लक ठेवली नाही. फक्त ताट ठेवलेले आहे, तुम्हाला तुमच्या तोंडात खास टाकायचं. बाबासाहेबांचं साहित्य माणसाला बदलवतोय, बाबासाहेबांचं कार्य आम्हाला बदलवतोय. आणि आज त्या बदलणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांनी भारताची संविधान दिली. त्या संविधानमध्ये सर्व या देशातील जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसासाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. तरी परंतु या देशांमध्ये गुलामीची मानसिकता दांडगी आहे. या गुलामीतून मुक्त करायचं असेल त्याला चांगलं जीवन जगण्याचा मार्ग देणं गरजेचं आहे. हा आपापला कोणाला निवडायचं नाही निवडायचं स्वतः ठरवायचं. दिलेली पेन चालवायची की नाही चालवायची त्याला ठरवायचंय. दिलेला पुस्तक त्याला वाचायचं की नाही वाचायचं त्याला ठरवायचंय. परंतु ज्या शोषित पीडित जातींमध्ये मी जन्माला आलो त्यातून मला मुक्त करायचं आहे म्हणून लोकांना आव्हान केलं. बाबासाहेबांनी आव्हान केलं एवढेला, मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मात मी मरणार नाही. मी त्याला तुम्हाला पर्याय दिली. त्या धर्माला समजवलं, तुम्ही सुधरा, तुमचा बदल करा. बाबासाहेबाला जाणीव झाली यामध्ये बदल होणारच नाही म्हणून आपल्याला पर्याय दिला, चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दिला, तो बुद्धांचा मार्ग. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला बौद्ध धम्माची काय दिली, दीक्षा दिली. दीक्षा म्हणजे दिशा दिली की बाबा रे या दिशेने तुम्ही जा. बुद्ध ही मिळालेली पदवी उपाधी आहे, ती कोणालाही मिळू शकते. सिद्धार्थ शुद्धोधन गौतमानी म्हटलं नाही की ही माझी मोनोपली आहे. जो माणूस आपल्या बुद्धीचा विकास करेल ती बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कामी येईल. म्हणून तुमचा बुद्धीचा हेतू कसा असला पाहिजे, प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. तुमच्या बुद्धीला त्यांनी पारखण्याची प्रयत्न केला. कुठेही तुम्हाला किंतु परंतु दिसायला नको. अशा प्रकारे तुमच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे आणि त्या बुद्धीतून मानवाचा कल्याण झाला पाहिजे. ती कल्याण करण्याची जबाबदारी आता तुमच्या आमच्या सर्वांवर आहे.
बाबासाहेब निघून गेला, परंतु आमच्यावर ही जबाबदारी दिली की तुम्हाला सांभाळायचं आहे, तुम्हाला काही जास्त मोठं काम करायचं नाही, तुमच्यासारखे शोषित पीडित जे आपले लोक आहेत त्यांना सोबत आणायचं. सारं ताट परसलेलं आहे. आता म्हणायचं मी लंगडा आहे, खोळा आहे, काळा आहे, गोरा आहे, मी या जातीत ग्रस्त आहे, त्या जातीत ग्रस्त आहे, कोणाला बोलण्याची संधी नाहीये. प्रत्येकाला आपल्याला बनता येतं, काही बनता येतं. देशाचा प्रधानमंत्री चहा विकणारा झाला. जी बाई आपण ज्या बाईकडे पाहतो, काळीभोर दिसणारी जंगलातली आदिवासींची बाई देशाची राष्ट्रपती झाली. कधी स्वप्नात कोणी माणूस पाहू शकला नसता. एखाद्या स्वप्नात पाहिलं असतं एखादी काळी बाई देशाचं प्रमुख झाली, परंतु प्रत्यक्षरित्या आपल्या डोळ्यांनी पाहणे, तिला ऐकणे ही करावत फक्त आणि फक्त भारतीय संविधानाची आहे. भारतीय संविधानामध्ये काय झालं असं, कारण जो माणूस शिलांचं पालन करतोय, जो शिलवान असतोय, त्या शिलांची लेखणी, शिलांचं बोलणं, शिलवान माणसाचं लेखणी चालत असेल, शिलवान माणसाचं पुस्तक असेल, शिलवान माणसाचं कृत्य असेल, आंदोलन असतील, बाबासाहेबांचे आंदोलन पहा तुम्ही, एकही अनसक्सेस झाली नाही. बाबासाहेब लिहिलेलं साहित्य बघा, त्या साहित्यामध्ये कोणी किंतु परंतु केलं नाही. आहे सर्व करण्याचं काम कोण करू शकतो, तो शिलवान मनुष्य करू शकतो. आपण ज्या मार्गावर येत आहोत हे शिलांसाठीच आहे. बुद्धांचा मार्ग शिलवान माणूस होण्याचा आहे. म्हणून आपण आल्या आल्या इथे ठिकाणी बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी एवढं म्हणून संपलं का? आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या. मी हिंसा करणार नाही. हिंसा करणार नाही याचा अर्थ मी त्याला मारून खून करणार नाही. हिंसा काया वाचा मनाने सुद्धा, कोणाच्या शरीराने सुद्धा हिंसा होणार. पण सब पाप सकर्ण म्हटलं आपण. मी कोणाला चिमटे घेणार नाही, तो अकुशल आहे, कुशलच आहे. म्हणून मी तिकडे प्रतिज्ञा घेतली आहे, मी पालन करेल. मी हिंसा करणार नाही, हिंसेसाठी कोणाला प्रवृत्त पण करणार नाही, प्रोत्साहन पण करणार नाही. त्याचबरोबर मी मनाने पण नाही करणार. म्हणजे काया वाचा मनाने हिंसा करणार नाही असं तुम्हाला बुद्धांनी सांगितलं. हा मार्ग आहे. तुम्ही जर म्हणाल की मला हिंसा करायचंच आहे, करू शकता. तुमच्यासाठी पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन तुम्हाला, त्यानंतर कोर्ट कचेरी आहे, त्यानंतर सेंट्रल जेल आहे. म्हणजे जर तुम्ही दुष्कृत्य केले त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, तुमच्या कुटुंबाला भोगावं लागतं. तुम्ही तसे दुष्कृत्य न केल्यामुळे तुम्ही चांगले, तुमचा कुटुंब चांगले, तुमच्याकडे येणाऱ्या माणसाचं चांगुलपणा. म्हणजे तुम्ही जर शिलांचं पालन केलं तर इतरांचं सुद्धा कल्याण तुम्ही करू शकता. अदिनदाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. एवढ्यात झालं का? मी भ्रष्टाचार पण करणार नाही, भ्रष्टाचार करण्याला प्रवृत्त पण करणार नाही, मी त्याला मदत पण करणार नाही. आज देशांमध्ये जे काही चालू आहे, दिवसेंदिवस पाहतो अनैतिकता वाढत आहे. नीतिमान मुलं नाही, नीतिमान माणसं नाही, ते नीतिमान नसलेली माणसं त्या पदावर जाऊन बसते. त्यामुळे आज देशाचा, समाजाचा फार मोठा नुकसान होत आहे. म्हणून देशात, समाजात शीलवान माणसं निर्माण करायची असेल ती एकच फॅक्टरी आहे, ती बुद्धांचा धम्म. या धम्म मार्गी तुम्ही आल्यानंतर तुम्ही स्वतःला चांगले माणसं घडता आणि समाजाला सुद्धा चांगले माणसं देऊ शकता. म्हणून घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची जबाबदारी आहे की हा धम्म माझ्यात रुजला पाहिजे, माझ्या परिवारात रुजला पाहिजे, माझ्या सगळ्या मित्रात रुजला पाहिजे. अशा प्रकारची भावना ठेवणे आणि या पंचशिलाचं आपण तंतोतंत पालन करणे. म्हणून आपल्याला शील बुद्धाचा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पाहायला असेल, आपण कुठे कार्यक्रम असला त्रिशरण आणि पंचशील घेतो, त्रिशरण पंचशील घेतो. कशासाठी घेतो? की आपला शीलबळ वाढावं. असे आपण शीलवान माणसं तयार होण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आपण निघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण या धम्म रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या धम्म रॅलीचा प्रत्येकाच्या घरी जावं अशी आमची आशा, अपेक्षा आहे. आपण सुद्धा सर्वांनी तयारी दर्शवायची की एक दिवस आमच्या घरी यावं. त्या घरी येण्यामागचा हेतू असं की घरातील, परिवारातील सर्व माणसाचा आपला परिचय व्हावा, त्यांचं घर आपल्याला बघता यावं. ताईच्या आत आपण इथे आलो, ताईचं घर बघता आलं, ताईची घरातील जी मंडळी आहे त्यांचा आपला परिचय होईल.
तुम्ही सर्वांनी त्यांचा एक दुसऱ्याचा मोबाईल नंबर घेऊन गेली, आपला मोबाईल नंबर त्यांना देणे, आपल्या जवळचे असेल त्यांना फोनवर बोलणे, चर्चा करणे, अशा प्रकारे आपण एक दुसऱ्याला मदत करून आपला धम्माचा हा संघ आपण पुढे वाढू शकतो, भाईचारा वाढू शकतो, मित्रत्व वाढू शकतो. या वाढवण्यासाठी आपण या धम्म आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण इतरांना पण सांगावं, येई पश्चिमो या बसा बघा आणि आपण काय चांगलं करू शकतो ही करण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. आज आपण ज्यांच्याकडे आलो आहोत त्या लीलाताई डुंबेरे यांच्या परिवारांना मी विनंती करतो त्यांनी आपला परिचय द्यावा, कारण मुळात हेतू तुमचा परिचय आमच्याशी व्हावा. नंतर ही सर्व मंडळी आपला परिचय देतील. त्यामुळे मी लीलाताईंना विनंती करतो आणि डुंबेरे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपापल्या जागेवर बसून बसतील. काही त्यांना आता सर्वांना मुंगी आले असते थोडस नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय सर्वांचा परिचय होईल. ताईला फोन द्यायचा, लोकांना प्रोत्साहन आमच्याकडे आम्ही येतो, आमच्या काही इतर कसे येतात महिला नाही, तुमची दोघांची जोडी पाहून आम्हाला वाटतं की दोघं येतात, दोघांचं स्वागत करायचं. लीलाताई थांबा थोडंसं, जोडीने येणाऱ्या माणसाचं स्वागत करू. म्हणजे लीलाताई आणि सर्व या भीमरत्न बुद्धविहारांच्या सुकेशनी महिला सखी संघाच्या सर्व महिलांची एक अपेक्षा आहे की बा इतरांना जोडीने यावं. एवढा चांगला की आम्ही जोडीने आलो, आमच्या मॅडमला सुद्धा प्रोत्साहन मिळेल किंवा जोडी दिलेल्या माणसांचं कसं स्वागत होतं आहे, सन्मान होतो. हॅलो, जय भीम सगळ्यांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या या नवीन वर्षाला आपला एकदम नवीन वर्षाला जो छान प्रोग्राम जो सुरू झाला आणि इतक्या चांगल्याने आपण सुरुवात केली आहे त्याची, आणि या कार्यक्रमाला लाभलेले आपले ॲडव्होकेट रमेश राठोड सर आणि त्यांच्यासोबत आलेल्या सहचरी आपल्या वंदना राठोड मॅडम आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. तर लीलाताईला मी आग्रह करते की प्लीज त्यांचं स्वागत करावं. आणि त्यांनी आपल्याला सुचवलं की या नवीन वर्षाला तुम्ही तुमच्या एरियामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये हा प्रोग्राम राबवावा आणि हा प्रोग्राम आयोजित केला. त्यामुळे आपल्याला उत्साहाचं वातावरण तयार झालं नवीन वर्षाला. म्हणून मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद पण म्हणते की ज्या घरातून दोघं जण निघतात परिवार आणि फुलांचा हार आहे. मॅडम प्लीज बाबासाहेबांना अर्पित करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्यांच्यामुळे आज आपण हा इतका सुंदर प्रोग्राम करत आहोत, म्हणून परत एकदा अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. आज दिनांक 4 तारीख आहे. आज आपले डॉक्टर रमेश राठोड यांनी मला मागच्या संडेला सांगितलं की तुमच्याकडे रॅली घ्यायची आहे, आपली धम्म रॅली, धम्म आपल्या दारी. तर मी म्हटलं ठीक आहे आपल्याकडे घेऊया. माझं नाव लीला दीपकराव डुंबेरे आहे. आम्ही न्यू सुभेदारमध्ये राहते आणि मला सर्व माझ्या मैत्रिणी यांनी सर्व प्रोत्साहित केलेलं आहे, मदतीला आलेले आहे आणि सर्वांनी माझ्याकडे येऊन स्वागत केलेलं आहे आम्ही. तर डायरी सगळ्यांनी आपलं माझं नाव दीपक शंकरराव डोंबिरे. आहेत का सरांची कन्या आहेत का? साधू साधू
योग्य फोटो मस्त घ्या. या ताई तुम्ही या, या की सर्व असे या. हे घ्यायची पकडी बनवा सर्व. स्वामीजीच्या या ताईचा या साधू या 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 खूप सारे लोक जोडत राहू अम्मासोबत खूप सारे लोक असे येत राहू माणसाला जोडतो आता रोज पुण्यामध्ये